कालच मुंबईच्या चेंबूरमध्ये पावसामुळे एक झाड कोसळलं आणि 12 मुलं जखमी झाली। त्यातील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना ताजी असतानाच पावसाळ्याच्या पहिल्याच मोठ्या तडाख्यात महाराष्ट्रातील पालिका प्रशासनाचं आणि वीज वितरण कंपन्यांचं ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं। निष्पाप नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवण्याचं नाव काही घेत नाही। मुंबई आणि उपनगरांमध्ये दरवर्षी अब्जावधी रुपयांचे पावसाळापूर्व कामांचे दावे केले जातात। नाले सफाई झाली, वीज वाहिन्यांचे इन्सुलेशन तपासले गेले, आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे अशा घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या प्रशासनाचा फुगा अवघ्या काही तासांत पावसानं फुटला। नेरूळ येथील LP जंक्शन उड्डाण पुलाखाली साचलेल्या पाण्यात हाय व्होल्टेज विद्युत प्रवाह उतरून 2 महाविद्यालयीन तरुण मुली गंभीर जखमी झाल्या। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नवी मुंबईतील नेरूळची ही घटना केवळ एक अपघात नसून तो थेट पालिका प्रशासन, महापौर आणि महावितरण यांच्या बेजबाबदार कारभारामुळे झालेला गुन्हा आहे असा संतप्त सूर आता सर्वसामान्य जनतेतून उमटतोय। या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय। पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना नागरिकांनी सुरक्षित कसं राहावं आणि आपल्या हक्काच्या करामधून कोट्यवधी रुपये लाटणारं प्रशासन नेमकं काय करतंय असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्याची सुरुवात होताच शहरांमधील सकल भागांमध्ये पाणी साचणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही, परंतु या साचलेल्या पाण्यात वीज प्रवाहाचा शिरकाव होणं आणि त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। नेरूळ येथील घटनेत 2 विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी परतत असताना LP पुलाखालील साचलेल्या पाण्यातून वाट काढत होत्या। याच दरम्यान तेथील एका विद्युत खांबातून किंवा भूमिगत वाहिनीतून मोठ्या प्रमाणावर वीज प्रवाह साचलेल्या पाण्यात उतरला। या हाय व्होल्टेज करंटचा धक्का बसताच दोन्ही मुली क्षणात कोसळल्या आणि पाण्यात बेशुद्ध झाल्या। सुदैवानं तिथं उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि रिक्षा चालकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाकडी दांडक्याच्या आणि प्लास्टिकच्या साहित्याचा वापर करून अत्यंत धैर्यानं त्या मुलींना पाण्यातून बाहेर काढलं। जर नागरिकांनी हे प्रसंगावधान राखलं नसतं तर आज 2 निष्पाप कुटुंबांचं हस्तखेळतं जग उद्ध्वस्त झालं असतं। या घटनेनंतर मुलींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप आता अनावर झालाय। लोक रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारतात। या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास पालिका प्रशासनाचे पावसाळापूर्व नियोजन किती पोकळ होतं हे स्पष्ट होतं। दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच महापालिका क्षेत्रातील नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्ती, भुयारी मार्गांची स्वच्छता आणि वीज यंत्रणांची तपासणी सुरू केल्याचे दावे केले जातात। यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा निघतात, कंत्राटदारांची नियुक्ती होते आणि जनतेच्या घामाचा पैसा पाण्यासारखा वाहिला जातो। तरीही पहिल्याच मुसळधार पावसात उड्डाण पुलांखाली आणि मुख्य रस्त्यांवर कंबरभर पाणी साचतंच कसं याचं उत्तर द्यायला ना पालिकेचे अधिकारी तयार आहेत, ना स्थानिक लोकप्रतिनिधी। त्यातच भर म्हणून महावितरण आणि वीज कंपन्यांचं अक्षम्य दुर्लक्ष समोर आलंय। पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रत्येक विद्युत खांबांचं अर्थिंग तपासणं, उघड्या DP बंद करणं, भूमिगत केबल्सचे जॉईंट वॉटरप्रूफ करणं ही महावितरणची प्राथमिक जबाबदारी असते। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या उघड्या पडलेल्या असतात, खांबांचे गंजलेले दरवाजे उघडे असतात। नेरूळच्या घटनेतही नेमका याच यंत्रणेचा निष्काळजीपणा निष्पाप मुलींच्या जीवावर बेतला। साचलेल्या पाण्यात वीज उतरत असताना यंत्रणेला त्याचा पत्ताही नव्हता आणि कोणतीही स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा, ट्रिपिंग सिस्टीम कार्यान्वित झाली नाही। ही तांत्रिक क्षेत्रातील सर्वात मोठी गंभीर चूक मानली जाते। या गंभीर दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर नेहमीप्रमाणे एकमेकांवर बोट दाखवण्याचं राजकारण सुरू झालंय। महापालिका अधिकारी याला महावितरणची चूक म्हणत आहेत, तर महावितरणचे अधिकारी पालिकेनं पाण्याचा निचरा न केल्यानं ही परिस्थिती ओढवल्याचा दावा करते। या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिक मात्र भरडला जातो। शहराचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाणारे महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत असा प्रश्न संतप्त नागरिक विचारतात। निवडणुका जवळ आल्या की दारात येणारे नेते अशा संकटाच्या वेळी शहरात साचलेल्या पाण्यात उतरून पाहणी करण्याचे साधं कष्टही घेत नाहीत। आज पावसामुळे LP ब्रिज खाली ठिकाणीच्या समोर एक दुर्घटना घडलेली, ज्याच्यामध्ये 2 मुलींना शॉक लागलेला आहे। MSEBच्या निष्काळजीपणा म्हणू शकता आपण ह्याला, की वायर जे म्हणजे जॉईंट होतं ते ओपन झालं आणि पाण्यामध्ये त्या मुलींना कॉलेजवरून येताना शॉक लागला। त्यांना आता सध्या आपण ICU मध्ये ठेवलेलं आहे आणि 24 तास त्यांना देखरेखीखाली ठेवावं लागेल। नशिबाने
सुदैवाने हे थोडक्यात झालेलं आहे, पण अजूनही 24 तास त्यांना काही त्रास होईल का हे ऑब्झर्वेशन नंतरच समजेल. पण अशा पद्धतीच्या दुर्घटना खऱ्या अर्थाने व्हायला नाही पाहिजे. आपण MSCBच्या अधिकाऱ्यांना आधीच निर्देश दिलेले होते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मीटिंग घेऊन त्यांना सांगितलेलं की जिथं जिथं आपण जॉईन करता तिथं तत्काळ प्रॉपर पद्धतीने केबल्स बघा. कारण आज आता पावसामध्ये असं होतं की त्यांच्या माध्यमातूनच खोदलं जातंय, वायरी तोडल्या जातात, नुसतं टेप लावून ठेवलं जातं आणि भविष्यात अशा मोठ्या दुर्घटना होऊ शकतात आणि कोणाचा नाहक बळी जाऊ शकतो. तर ह्याकडे MSCBने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या नवी मुंबई सारख्या शहरामध्ये ह्या घटना घडणं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. आज पूर्ण प्रशासन ह्या गोष्टीकडे लागलेलं आहे की पावसाळ्यात पाण्याचा निचरा जास्तीत जास्त व्हावा, कोणाला ह्या पावसामुळे त्रास नको व्हायला. आणि अशा पद्धतीची घटना आणि तीही आपल्या मुलींसोबत म्हणजे कॉलेजच्या तरुणींसोबत घडते, ही खरंच दुर्दैवी घटना आहे आणि भविष्यात अशी घटना नको घडायला म्हणून MSCB बरोबर आम्ही तात्काळ कोऑर्डिनेट करून त्यांना या संदर्भात सूचना देणार आहोत की आपण ज्या ज्या ठिकाणी खोदलेलं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्या वायर जे ओपन आहे तिथे तात्काळ आपले जे पण प्रोसेस आहे ती करून घ्या, म्हणजे भविष्यात नागरिकांना याचा त्रास नको व्हायला. जनतेचा प्रतिनिधी म्हणून महापालिकेवर आणि प्रशासनावर वचक ठेवण्यात महापौर आणि सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले, असा थेट आरोप आता नागरिकांनी केला आहे. AC केबिनमध्ये बसून बैठका घेणारे आयुक्त आणि आकडेवारीचा खेळ मांडणारे अधिकारी यांना सामान्य माणसाच्या जीवाची काहीही किंमत उरलेली नाही. हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. एका बाजूला स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यांवरील पाण्यात करंट लागून तरुण मुलींना मृत्यूच्या दारात जावं लागतं. ही डिजिटल आणि प्रगत महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात वीज प्रवाह उतरण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा नागरिकांनी उघड्या पडलेल्या केबल्स आणि वीज खांबांबाबत पालिकेकडे आणि महावितरणकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र ढिम्म प्रशासनानं त्या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते, कुणाचा तरी जीव जातो, तेव्हाच प्रशासनाला तात्पुरती जाग येते. दुर्घटना घडल्यानंतर संबंधित जागेची पाहणी करणं, चौकशी समिती नेमणं आणि मृतांच्या किंवा जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा करून विषय संपवून टाकणं ही आता प्रशासनाची ठरलेली पद्धत झाली. परंतु या तात्पुरत्या मलमपट्टीने नागरिकांचा संताप शांत होणार नाही. या मुलींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च पालिकेनं आणि महावितरणनं उचलला पाहिजे आणि केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांवर आणि जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी कायदेतज्ञांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. पावसाळा हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी असतो, मात्र महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी तो आता एक भीतीचा काळ बनला आहे. रस्त्यावरून चालताना कधी उघड्या मॅनहोलमध्ये माणूस वाहून जाईल, कधी डोक्यावर झाड किंवा होर्डिंग कोसळेल, तर कधी पायाखालील पाण्यात करंट लागेल याचा नेम राहिला. जनतेकडून पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कर वसूल केले जातात. यामध्ये रस्ते कर, पाणी कर, स्वच्छता कर आणि मालमत्ता कराचा समावेश असतो. एवढा मोठा महसूल गोळा करूनही जर नागरिकांना सुरक्षित रस्ते, सुरक्षित वीज व्यवस्था पुरवता येत नसेल तर या प्रशासकीय व्यवस्थेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल विचारला जातो. नेरूळमधील ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशाच प्रकारच्या धोक्याच्या घंटा रोज वाजतात आणि प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे चांगली गरम उशी घेऊन वरून चादर पांघरून झोपा काढत आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.